नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नील हा भेटायला देविकाच्या घरी देविकाकडे येतो आणि देविकाला सांगत असतो की माहीबरोबर माझा फक्त इतकाच बिझनेस आहे की मला माहीसोबत लग्न करायचं. तेव्हा मात्र आता देविका जोरजोराने हसायला सुरुवात करते आणि ती म्हणते की हे जे काही तुझा ड्रामा वगैरे चालू आहे तर ते माझ्यासमोर दाखवू नको. आणि हे बघ, माहीचं अजून लग्नाचं वय सुद्धा नाही. त्यावर आता नील म्हणतो की हो हो बरोबरच आहे तुमचं, कारण माहीचं जरीही वय असतं तरी सुद्धा तुम्ही या लग्नाला नकारच दिला असता, कारण अजूनही ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर करण्यासाठी माहीने त्यावर अजून सही केलेली नाही. एकदा की ती सही केली तर ती जगू काय किंवा मरू काय तुम्हाला काही फरक पडणार नाही. त्यावर आता देविकाला खूप असा प्रचंड राग येतो. देविका लगेच रागाने उठते आणि काय बोलतो असे नीलला म्हणते. तेव्हा आता नील मुद्दा म्हणतो की अहो मी हे गमतीत बोलतो, खरंच अहो जसं तुमचं माहीवर प्रेम आहे तसंच माझं सुद्धा माहीवर प्रेम आहे, म्हणून तर मला तिच्याशी लग्न करायचं. त्यावर आता देविका म्हणते की हो ना, अरे तू सुद्धा प्रॉपर्टीसाठी तिच्याशी लग्न करतो ना आणि ती तुला माझ्याकडून मिळवायची. न कळण्या इतकी मी इतकी लहान नाही. त्यावर आता नील उठतो. नील म्हणतो की अहो बस देविका मॅडम, अहो जर मला प्रॉपर्टीसाठी लग्न करायचं असतं तर मग मी माहीशी का करू, आणि जर प्रॉपर्टीसाठी मला लग्न करायचं असेल तर मी तुझ्याशी ते लग्न करेल. तेव्हा मात्र आता लगेच देविकाला आणखीन राग येतो. नील म्हणतो की माझी काही हरकत नाही, आपला जोडा तर आणखीन चांगला वाटेल. म्हणजे हे बघ, तू बिचारी आणि मी तर तसा हँडसम आहेच आणि आपला जोडा तर छान वाटेल. आणि मगाशी तर तू जे काही म्हणाली ते अगदी बरोबर म्हणाली. माहीचं काही लग्नाचं वय झालेलं नाही, पण तुझं तर लग्नाचं वय झालेलं आहे, त्यामुळे आपण तर लग्न करू शकतो. त्यावर आता पुन्हा तो म्हणतो की चिल आणि आपण हे लग्न नाही करू शकत, कारण तुला माहिती आहे ना की जर ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर झालेलीच नाही तर मग तुझ्याशी लग्न करून मला काय मिळणार, म्हणून माहीच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. त्यावर आता देविका लगेच विचारात पडते आणि नीलचा तिला खूप राग येत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत जेलमध्ये ह्या रेवाकडे येतो. रेवा मात्र आता खूप अशी हसत असते, कारण तिला असं वाटत असतं की रमा गेली, कायमची अक्षयला सोडून गेली. तेव्हा शशिकांत तिला म्हणत असतो की हस तू भरपूर जे काही हसायचं असेल ते हसून घे, तुझ्याकडून या विकृत आनंदाशिवाय मी अजून तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवू शकतो. बरं झालं रेवा, तुला हे सर्व कळलं. तर रेवा म्हणते की हो हे स्वीकार करा की नक्की हे असंच झालं की रमा या जगात नाही म्हणून, आणि मी जिंकले हे तुम्ही स्वीकार करा. तर शशिकांत म्हणतो की नाही रेवा, तू जिंकलेली नाही, आणि जर तू जिंकली तर मैत्री ह्या शब्दावर लोकांचा जो काही विश्वास आहे तो अगदी उडून जाईल, आणि रेवा हे पग तू कधीही सुधारणार नाहीच. तेव्हा तर रेवा म्हणते की बापरे शशिकांत, मुकादम वाघाची शेळी बनले की काय, म्हणून रेवा पुन्हा शशिकांतवर हसायला सुरुवात करते आणि गिल्ट तुमच्या डोळ्यामध्ये दिसतोय पूर्ण. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो मला गिल्ट आलेला आहे. तर रेवा म्हणते की मग तुम्ही माझ्याकडून सुद्धा तीच अपेक्षा करतात का, पण सॉरी, मी तर सर्वात आनंदी माणूस आहे जिने माझी लाईफ स्पॉइल केली होती, कधीही मला आता दिसणार नाही. म्हणून रेवा ही वेड्यासारखं आणखीन खूप जोरजोराने हसते. राज्याध्यक्ष जिंकलेली आहे, आय एम द विनर अशी मोठमोठ्याने परत ती जेलमध्ये ओरडायला सुरुवात करते आणि वेड्यासारखं अगदी उड्या मारायला सुरुवात करते की आता ती कधीच माझ्या समोर सुद्धा येणार नाही. आय एम द विनर. शशिकांत मुकादम, रमा गेली, अहो जिच्यामुळे माझं लाईफ बर्बाद झालं ती तर मेली. म्हणून रेवा वेड्यासारखं खूप अशी हसते. आय एम द विनर असं बोलत ती अगदी वेड्यासारख्या उड्या मारत असते. परंतु तिला मात्र आता एक खूप मोठा असा शॉक होतो. समोर एक असं अचानक वाऱ्याची झुळूक येते आणि जे काही कागद वगैरे सर्व काही असतं तर ते पूर्णपणे विखुरलं जातं. तेव्हा मात्र आता रेवा इतकी समोर पाहते तर घाबरते. अचानक इतकं वारं सुटलेलं असतं आणि रमा तेथे तिला समोर येताना दिसते. तेव्हा रेवा म्हणते की भूत, परंतु रमाच्या चेहऱ्याला अगदी जखमा झालेल्या असते. रेवा रमा असे ओढत असते, परंतु शशिकांत तिला म्हणतो की काय ग, अगं रेवा तुला भास होतात काय, कोण दिसतंय तुला. तर रेवा इतकी घाबरते आणि म्हणते की रमा दिसते. रमा आली. शशिकांत म्हणतो की काय वेड्यासारखं बोलते, अगं कुठे रमा आहे, तेथे कोणी नाही, वेडी आहेस का तू. त्यावर आता रेवा इतकी घाबरलेली असते आणि शशिकांतला म्हणते की अहो ती तुमच्या शेजारी उभी आहे, तुम्हाला ती नाही दिसत का, पण मी माझ्या डोळ्यांनी बघते, हे कसं शक्य आहे. आणि हॅलो करून ती आता लेडीज कॉन्स्टेबलला आवाज देत असते आणि तिला विचारते की काय ही रमा तुम्हाला दिसत नाही का. तेव्हा ती सुद्धा हसते. तेव्हा ती परत शशिकांत मुकादमला विचारते की तुम्हाला सुद्धा दिसत नाही का. तर शशिकांत म्हणतो की रेवा अगं रमा इथे नाही, ती कशी दिसेल, अगं रमा तर या जगातच नाही. त्यावर मात्र
रेवा म्हणते की नाही हे खरं नाही, ती मला दिसते रमा आहे. तेव्हा मात्र आता शशिकांत त्या मॅडमला म्हणतो की ओ मॅडम, हिच्या डोक्यावर परिणाम झालं, ही काही पण बोलते, हिला दरवाजा उघडून बाहेर काढा, हिला भास होतात. तर रेवा म्हणत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, नक्की रमाच आहे ती मला दिसते इथे. तेव्हा शशिकांत त्या लेडीज कॉन्स्टेबलला दरवाजा उघडण्यासाठी सांगतो. तेव्हा आता रेवा ही खूप अशी बडबड करत असते की नाही ती दिसते म्हणून खूप अशी घाबरते. शशिकांत म्हणत असतो की हिला बाहेर काढा, स्वतःच्या डोळ्याने हिला खात्री करून घेऊन द्या. तेव्हा ती लॉक उघडते आणि रेवाला तो बाहेर ये असं म्हणत असतो. रेवाला बाहेर आणलं जातं. तर शशिकांत म्हणतो की दाखव कुठे रमा, दाखव ना रमा. तेव्हा इकडे तिकडे डोकावत असते. तर शशिकांत विचारतो की कुठे अगं, कुठे रमा, अगं उगाच तुला भास होतात. रेवा म्हणते की नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, ती इथेच थांबली होती. तर शशिकांत म्हणतो की अगं मी तुला सांगितलं की रमा या जगात नाही म्हणून, मग गेली कायमची आपल्याला सोडून. आम्ही तर तिचं श्राद्ध सुद्धा घातलं आहे म्हणून तो आपल्या मोबाईल मधील ते श्राद्धाचे फोटो रेवाला दाखवतो. रेवा म्हणते की मी डोळ्यांनी पाहिलं होतं की रमा येथे होती. तर शशिकांत म्हणतो की अगं आम्ही तुला खोटं सांगतो का, जे घडलेलं आहे तेच खरं सांगतो. त्यामुळे मी तुला जे सांगतो की तू ऐक माझं, मी सुधारलो, तू सुद्धा सुधार आणि हेच तुझ्या भल्याचं असेल. असे बोलून शशिकांत आता तेथून निघून जातो. तर रेवा म्हणते की एक मिनिट प्लीज माझं ऐकून घ्या. परंतु आता शशिकांत काही ऐकत नाही आणि तो निघून जातो. तेव्हा मात्र आता ही लेडीज कॉन्स्टेबल तिला आतमध्ये जबरदस्तीने नेत असते. परंतु रेवा म्हणत असते की प्लीज मी पाहिलं होतं, ती रमा होती, प्लीज तुम्ही मला आतमध्ये नेऊ नका, प्लीज मला खूप भीती वाटते, ती परत येऊ शकते, प्लीज तुम्ही मला यामध्ये ठेवू नका, प्लीज तुम्ही मला बाहेर काढा, प्लीज ऐका माझं, ती मला इथे दिसली होती आणि तुम्हाला का ती दिसली नाही, प्लीज ऐका माझं, प्लीज हेल्प मी. असं म्हणून रेवा आता खूप अशी रडत असते आणि खूप घाबरलेली असते. प्लीज मला येथून बाहेर काढा, मी येथे नाही राहू शकत. तुम्ही कसं काय नाही म्हणू शकता की तुम्ही नाही पाहिलं, तुम्ही बघितलं, तुम्ही सुद्धा बघितलं. आणि त्या हवालदाराला सुद्धा विचारते की काय हो, तुम्ही सुद्धा नाही बघितलं का. तेव्हा मात्र आता तो रेवावर हसत असतो आणि ही मॅडम सुद्धा तिच्यावर हसत असते. रेवा खूप रडत असते की रमा मला तर दिसली, बाकीच्यांना का दिसली नसेल, त्यामुळे आता मात्र मला इथे नाही राहायचं म्हणून रेवा तर आता खूप अशी घाबरते. तेव्हा आता ती खाली बसते तर समोर तिला पुन्हा रमा दिसते आणि रमा म्हणते की रेवा. तर रेवा आणखीनच घाबरते आणि जोरात परत इकडे तिकडे धावत असते आणि परत म्हणते की प्लीज हेल्प मी, प्लीज मला इथून बाहेर काढा, ती आतमध्ये आहे, ती इथेच आहे आतमध्ये. म्हणून रेवा असा खूप असा आरडाओरड करत असते, मला नाही राहायचं येते, मी तिला पाहिलं येते. म्हणून आता ती लेडीज कॉन्स्टेबल पुन्हा रेवाला बाहेर घेते. रेवा आता खूप अशी रडत असते की मला इथे नाही राहायचं, ती तेथेच आहे, मला नाही राहायचं. तेव्हा मात्र आता ती इथे लागलेलं होतं, विचित्र दिसत होते. परंतु आता मात्र ही माही असते आणि ती माही आता त्या इन्स्पेक्टरला लगेच असं खुणावते आणि लगेच ती थोडीशी बाहेर जाते. तेव्हा मात्र आता रेवा ही खूप अशी बडबड करत असते की ती आहे तेथे, मी पाहिलं तिला. तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असतात की अगं कोण आहे ते, कोणी नाही. तेव्हा मात्र रेवा समोर पाहते तर रमा तिला पुन्हा खिडकीमध्ये दिसते आणि म्हणते की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ती बघा, ती दिसते ना तुम्हाला, ती बघा चालत चालली, ती तिकडे चालत चालली, तुम्हाला दिसत नाही का. तेव्हा आता ती मॅडम म्हणते की अगं तू वेडी आहेस का, तिकडे कोणी सुद्धा नाही. तेव्हा मात्र रेवा म्हणत असते की अहो मला माझ्या डोळ्यांनी दिसतात आणि तुम्ही असं म्हणूच कसं शकतात. तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की अगं तेथे कोणी नाही. तेव्हा लगेच आता हे हवालदार म्हणतात की अहो पाटील मॅडम जाम ही किरकिर करते, तिला आतमध्ये टाका बरं. तेव्हा म्हणते की नाही ती मला दिसली म्हणून रेवा आता पूर्णपणे अगदी वेड्यासारखी होते. तेव्हा ती मॅडम तिला पुन्हा हाताला धरते आणि आतमध्ये ढकलून देते. रेवा खूप असे विनवण्या करत असते, रडत असते की प्लीज मला आतमध्ये ठेवू नका एकटीला, मला खरंच ती दिसली, ती आहे, प्लीज मला इथून बाहेर काढा. म्हणून तिच्या आता खूप अशा रिक्वेस्ट सुरू असतात. तेव्हा ती कुलूप लावून घेते आणि प्लीज रेवा म्हणत असते की प्लीज तुम्ही कुलूप लावू नका. तर ती रमा मला दिसली, ती रमा आहे या जगात, तुम्हालाच कसं दिसली नाही, परंतु मला ती दिसली, प्लीज मला बाहेर काढा, मला इथे नाही राहायचं, येथे मात्र मी नाही राहू शकत. ती जर येथे परत आली तर. तेव्हा रेवा ही तिकडे तोंड करून रडत असते आणि बडबड करत असते. तेवढ्यात रमा मागून येते आणि तिचा गळा दाबते. तेव्हा रेवा खूप जोराने किंचाळते, काय रमा. तर रमा म्हणते की हो रेवा, मी परत आले तुझा बदला घेण्यासाठी. तेव्हा मात्र रेवा खूप घाबरते आणि रमा तेथून निघून जात असते की नक्की हा काय प्रकार असेल की रमा आली की नाही, रेवाला काही कळत नसतं आणि नक्की हे काय झालं असेल. त्यानंतर मात्र आता इकडे नील हा देविकाला जे काही बोलतो तर देविका म्हणते की नाही, माहीला शोधण्यासाठी मला तुझ्या मदतीची अजिबात गरज
गरज नाही। त्यावर आता नील म्हणतो की मी तर असा विचार केला होता की आपण दोघं मिळून माहीला शोधूया, म्हणजे आपल्याला शोधताना आणि निघताना जरा एकत्र वेळ घालवता आला असता। तर देविकाला राग येतो। देविका रागाने आता या नीलकडे पाहत असते। तर नील म्हणतो की बरं ठीक आहे, नाही ना तर नो प्रॉब्लेम, आय एम जेंटलमॅन, त्यामुळे तुमच्या मताला मी पूर्णपणे अगदी महत्व देतो। ठीक आहे, मग आपण बघूयात की माहीला पहिल्यांदा कोण शोधतोय ते। त्यावर आता देविकाला राग येतो। देविका म्हणते की अरे तू तर दाखवतोस ना तितका साधा नाहीस, मला माहिती आहे की माही कुठे आहे, अगदी कन्फर्म तुला माहिती आहे। तेव्हा आता नील डायरेक्ट माहीच्या देविका जवळ येऊन बसतो, तिच्या हातातील पुस्तक आहे तर ते बाजूला ठेवतो आणि देविकाला म्हणतो की देविका तू तर हुशार आहेस आणि चल देविका मी तुला आज एक टास्क देते, मला तू माही सोबत शोधून दाखव। तर देविका म्हणते की रिअली। तेव्हा आता नील म्हणत असतो की बरं ठीक आहे, मी बाईकवर ऍडव्हेंचर ऍड कर, मी त्यावरच बाईकवर करतो आणि हे बघ तू एकदा माझ्याबरोबर पॅरेड अटेंड कर, म्हणजे तुला मी वेळ लावतो की नक्की तुला मी माझ्या प्रेमात कसं पाडतो आणि तू नक्की माझ्या प्रेमात पडशीलच। तेव्हा मात्र आता देविकाला राग येतो। देविका म्हणते की काय बोलतोस? तर नील म्हणतो की माझ्या नाही अगं पॅरेड लाईनच्या, आणि हे बघ पॅरेड लाईन वर काय असतं की एकतर आपल्याला खूप असं वर चढून जावं लागतं आणि त्यानंतर 2 असे बॅग्स असतात, तुझ्या पाठीवर एक बॅग घालायची। तर आता देविका म्हणते की लिसन, अरे तू खूप काही बोलतोस। त्यावर आता नील म्हणतो की हो मी खूप बोलतो, हे मला माही सुद्धा बोलते, मी निघतो आता, परंतु निघण्यापूर्वी मात्र एक छोटंसं चॅलेंज देतो, तू घरात असताना माहीला घेऊन या घरामध्ये आणि तुझ्या समोर तिला घेऊन मी निघून जाईल आणि जर तुझ्यात हिंमत असेल तर तू आम्हाला थांबूनच दाखव आणि गेस करून दाखव। तेव्हा आता देविका ही नीलकडे रागाने पाहत असते। खरंच मजा येईल एक्सप्लेन, त्यामुळे तू अशी चिडचिड करू नको, जर एंगल्स पडले तर। तेव्हा आता देविकाला आणखीन राग येतो आणि नील तिला असे बोलून पुन्हा इथून जायला निघतो आणि खरंच आय वेट, तुला सुद्धा मजा येईल नेक्स्ट टाइम आणि बाय असं करून तो आता तिथून निघून जातो। देविकाला तर आता खूप टेन्शन येतं आणि ह्या नीलचा राग सुद्धा येतो। त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत त्या हवालदाराला पैसे देतो आणि खरंच तुम्हीच खूप चांगलं काम केलं, कारण हा शशिकांतचा प्लॅन असतो। तेव्हा आता ते हवालदार म्हणतात की अहो ह्या बाईने इतका वैताग आणला, मी तुम्हाला सांगतो, अहो जेल मध्ये राहडे करते, मारामाऱ्या करते, आरडाओरडा करते, अगदी नुसता डोक्याला ताप होऊन बसला, पण एक गोष्ट मात्र बरी झाली की तुम्ही तिला चांगली अद्दल घडवली ते। त्यावर आता शशिकांत म्हणतो की बरं हो चल आता मी निघतो, थँक्यू सो मच। हो मात्र आता माही येते आणि अगदी साडीमध्ये असे पाय आपटतच येत असते आणि शशिकांतला म्हणते की खरंच आता सांगा बरं आणखीन कुणाला घाबरायचं। तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला तर मज्जा आली ना, तर माही अगदी खुश असते। शशिकांत म्हणतो की खरंच तू काम सुद्धा अगदी अप्रतिम केलं, खरंच क्या बात आहे, आणि हे बघ आता मात्र कुणाला घाबरायचं नाही, आता मात्र सावरायचं माझ्या मुलाला अक्षयला। तर रमा म्हणते की हो सावरायचं, म्हणजे माही म्हणते ओके तर चालेल। त्यानंतर मात्र आता इकडे पार्वती आजी तर खूप अशी रडत असते, सारखा रमाचा फोटो तिच्या हातात असतो आणि तेवढ्यात मात्र आता तिथे मधुमती आजी येते। मधुमती सुरू झाली यांची रडारड, गेलेल्या नाचसुनाचा फोटो हातामध्ये धरून रडत बसलीस का, काही कामधंदा नाही का, खूप अशी कामं घरात पडलेली आहे, तिला जाऊन आता 1 महिना झाला, त्यामुळे तुम्ही आता कामाला लागा। पार्वती आजी मात्र रागाने आता हे सर्व पाहत असते आणि तिला तिचा कितका राग येत असतो। तर मधुमती आजी म्हणते की तुझ्या त्या कामचुकार सुना आहे ना, त्यांना सुद्धा कामाला लाव, आज मात्र तुला 40 पोळ्या लाटायच्या आहे, किती 40। त्यावर आता पार्वती आजीला खूप मोठा धक्का तर बसतो, परंतु ती रमाच्या फोटोकडे पाहत असते आणि मनात म्हणते की रमा अगं तुझ्याशी इतकी मी वाईट वागले, त्याची शिक्षा तर नसेल नाही। तेव्हा आता ती विचारच करत असते, परंतु मधुमतीच्या आजीचा जो काही तोरा आहे तो थांबत नसतो। ती पार्वती आजीला म्हणते की अगं त्याच्याकडे काय बघत बसली, दे ठेवून तो फोटो आहे आणि जे काम सांगितलं ते कामाला लाग। तेव्हा पार्वती आजी तो फोटो खाली ठेवते आणि घाईने लगेच आतमध्ये पोळ्या लाटायला निघून जाते। त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत आणि माही जेलमध्ये असतात। तेव्हा मात्र माही आपला मोबाईल पाहते आणि अरे बापरे, नीलचे इतके 10 मिस कॉल येऊन गेले, त्यामुळे अंकल मला त्याला भेटायला जावेच लागेल, तो मला खरंच खूप मिस करत असेल। तेव्हा शशिकांत म्हणतो की हो जा, नाहीतर त्या लवकर जर तू आली नाही तर सीमा आणि नैना माझा जीव खातील। तेव्हा माही म्हणते की ओके डोंट वरी, मी नक्की येईल, बाय। तर लगेच शशिकांत हसतो। शशिकांत म्हणतो की अगं त्या जखमा आहे त्या काढ, नाहीतर तुझा बॉयफ्रेंड टेन्शन मध्ये येईल की माझ्या गर्लफ्रेंडला कोणी मारलं। तेव्हा माहीला हसायला येतं आणि शशिकांतला सुद्धा खूप असं हसायला येतं। तर माहीही खुश होऊन बाय करून निघून जाते। त्यानंतर मात्र आता इकडे पार्वती आजी चक्क पोळ्या लाटत असते, तर अक्षय तिथे येतो। अक्षय म्हणतो की आजी अगं मी तुला किती वेळेस सांगितलं की तू यामध्ये नको पडूस, चल हो बरं तिकडं मी करतो। पार्वती आजी ऐकायला
तयार नसते. नाही नाही अक्षय मला करून दे, मी करते, राहून दे. आणि अक्षयचं काही ती ऐकत नाही. अक्षयला म्हणते की हे बघ रमाला इतक्या दिवस मी जो काही त्रास दिला, जाच केला, त्याचं आता हे जे काही आहे तर ती माझी फेड आहे. त्यावर आता अक्षयला सुद्धा रमाची आठवण येते आणि तो आजीला म्हणतो की म्हणजे तू सुद्धा रमाला खरंच खूप मिस करते. आजी अगं तू इतक्या लवकर लगेच इतरांसारखं गृहीत का धरलं की रमा आपल्याला सोडून गेली म्हणून. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अक्षय हे बघ आपल्याला रमाच्या काही खानाखुणा नाही मिळाल्या. अरे जितक्या उंचीवरून ती खाली पडली त्या उंचीवरून इतकं वाचणं शक्य आहे का. त्यावर आता अक्षय विचारतो की आजी अगं नेमकं तुला काय म्हणायचं. तर आजी म्हणते की अरे अक्षय तू अजून सुद्धा प्रॅक्टिकली विचार करत नाही, अजून सुद्धा तू स्वीकारत नाही नाही म्हणून आपल्यासोबत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की का मी हे स्वीकारू, का असं प्रॅक्टिकली विचार करू. रमा आणि मी वेगळे नाहीत. आता जरी शरीराने आम्ही वेगळे झालो असलो तरी सुद्धा मनाने आम्ही एकत्र आहोत आणि यापुढे सुद्धा असू. रमाला जर काही त्रास झाला तर तो त्रास मला सुद्धा होतो. रमाला जर काही झालं असतं तर त्याचा त्रास मला झाला असता. माझ्या मनाला तो कळला असता, माझ्या इथपर्यंत पोहोचलं असतं. तिच्या त्या वेदना मला जाणवल्या असत्या. कदाचित मी सुद्धा गेलो असतो. पण आजी तसं काही झालेलं नाही. मला तर अजून असंच वाटतं की आपली रमा आहे ती पण लवकरच येईल. तिला काही झालेले नाही, ती जिवंत आहे. मला असं वाटतं की रमा जिवंत आहे, तिला काही झालेले नाही. म्हणून अक्षय वारंवार तेच बडबड करत असतो. तर आजी म्हणते की अक्षय अक्षय अरे प्लीज ऐकून घे. त्यावर अक्षय काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की रमाला काही झालेलं नाही. आता मात्र हा विषय इथे संपला. तर आजी परत म्हणते की अक्षय, तरी सुद्धा अक्षय काही ऐकायला तयार नसतो. अक्षय तेच बडबड करत असतो की तिला काही झालेले नाही, ती जिवंत आहे. पार्वती आजी म्हणत असते की अरे बाळा, अरे काय तू स्वतःची अवस्था करून घेतलीस. तर अक्षय म्हणत असतो की हे बघ आजी, तुझा माझ्यावर विश्वास नाही का. बरं ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही, काही हरकत नाही. जेव्हा मी माझ्या रमाला हाताला धरून घरी घेऊन येईल तेव्हा मात्र तुमचा विश्वास नक्की बसेल. त्यानंतर आता इकडे शशिकांत इकडे घरी येतो आणि इकडे सीमा आणि नैना ह्या गेट्स हाऊस मध्येच असतात. तेव्हा मात्र आता शशिकांत तेथे येतो. तर सीमा म्हणते की तुम्ही का तिला एकटीला सोडलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला हाताला धरून तुम्ही घरी घेऊन या म्हणून. आणि तुम्हाला माहिती नाही की तिचा तो बॉयफ्रेंड माहिती नाही कसा आहे, तो नील, तो चांगला नाही. आणि तिच्या आईला जर ती सापडली तर आपली सर्व मेहनत ही पाण्यात जाईल. तेव्हा नैना म्हणते की नाहीतर काय, आणि जर त्यांना ती सापडली तर तिच्या त्या आईने आपल्यावर असे दोष लावले तर आपल्याला तिने असं काहीतरी आरोप केले की तिच्या मुलीला आपण किडनॅप केलं, डांबून ठेवलं, तर मग काय करायचं. तर सीमा सुद्धा घाबरते. सीमा म्हणते की बापरे. तर शशिकांत म्हणतो की अगं मी आहे ना, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात. तर सीमा म्हणते की तुम्ही काय करणार आहात मला सांगा बरं. मी आहे ना म्हणजे काय, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. ह्या पोरीचा आगेपिछा काहीच आपल्याला माहिती नाही. तर नैना म्हणते की हो ना काकू, माका ना मला खूप टेन्शन येतं. त्यावर आता सीमा म्हणते की हो ना खरंच मला सुद्धा, मला तर भीतीच वाटते. मला तर आता हीच भीती वाटते की ही मुलगी परत येईल की नाही हेच आपल्याला ठाऊक नाही आता. तर नैना आणखीन टेन्शन मध्ये येते आणि काकू असं बोलू नका असे म्हणते. तर शशिकांत सुद्धा सीमाला समजावतो. त्यानंतर आता इकडे किचन मध्ये अक्षय आजीला म्हणतो अगं आजी का तुला पटत नाही, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव ना. तर आजी पोळ्या लाटत असते आणि म्हणते की बरं ठीक आहे. तर अक्षय म्हणतो की आजी आता बास कर, ठीक आहे तर बाजूला हो बरं, तू राहून दे, किती वर्ष तू अजून हे काम करणार आहेत आजी. त्यावर आजी म्हणते की अक्षय असं काय, अरे तरुणपणी केले ना मी हे सर्व. त्यावर आता अक्षय म्हणतो की म्हणूनच म्हणतो की आता करू नको, आता तू आराम कर. चल बरं आजी हो बाजूला सरक बरं बाजूला, मी करतो. म्हणून अक्षय स्वतः पोळ्या लाटायला घेतो. तर आजी अगदी खुश होऊन आपल्या नातवाकडे म्हणजे अक्षयकडे पाहत असते आणि तिला हसायला येतं. तेव्हा अक्षय अगदी छान अशा पोळ्या तयार करत असतो आणि आजी एकटक त्याच्याकडे पाहत असते. आजी म्हणते की अक्षय अरे राहून दे, करते ना मी, कशाला तू त्रास करून घेतो. आता अक्षय म्हणतो की हे बघ आजी करतो ना मी. आता रमा जर आता घरी असती तर तिने तुला हे सर्व करून दिले असते का, ती म्हणाली असती नसती का की आई आजी बाजूला हा मी करते हे सर्व. मग तसंच मी तुला सांगतो की तू सुद्धा नको करू, मी करतो, मी आहे. त्यावर आता आजी म्हणते की हो ना खरंच रमा जर असती तर ती मला म्हटलीच असते की राहून द्या म्हणून. आणि काय रे अक्षय तू स्वतः मला हे सांगतो, मग तू स्वतः त्याचा विचार केला का. त्यावर अक्षय म्हणतो की म्हणजे आजी तुला नेमकं काय म्हणायचं. तर आजी म्हणते की आज जर रमा असती तर तिने तुला अशा पोळ्या करून दिल्या असत्या, असं बिझनेसला तिने वाऱ्यावर सोडून दिलं असतं का. ऑफिस मध्ये आज अक्षय तुझी गरज आहे. तेव्हा मात्र आजी असं म्हटल्यानंतर अक्षयला रमाची आठवण होते. रमा कशी त्याला टाय बांधून द्यायची आणि अक्षय ऑफिसला कसं जायचं आणि ऑफिस मध्ये सुद्धा अगदी तिने ते तिथे सुद्धा अगदी काम कसं केलं होतं. अक्षयला आता सर्व काही तिने आतापर्यंत त्याच्यासोबत केलेलं कंपनीमधील काम सुद्धा आठवतं आणि त्याला आपल्या रमाची खरंच अगदी पदोपदी आठवण होत असते आणि आजीला सुद्धा. तेव्हा आता अक्षय आणि आजी पूर्णपणे रमाच्या आठवणीमध्ये रमतात.
तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आजीने अक्षयला म्हटलेलं असतं की अरे रमा जर असती तर तिने तुला आज ऑफिसमध्ये असं लक्ष न घालून म्हणजे इतकं बेजबाबदार राहून दिलं असतं का, ऑफिसमध्ये लक्ष घालायला लावलं असतं. तेव्हा अक्षय लगेच आजीचं जे काही आहे ते म्हणणं पटतं आणि लगेच तो आपल्या सर्व कपड्यांना इस्त्री करत असतो. तेव्हा आनंद आणि अभि तेथे येतो. तर ते दोघेही अक्षयला आता काम करताना म्हणजे अक्षयला ऑफिसला जायचं हे त्यांना कळालेलं असतं. म्हणून आनंद हा अगदी अभिला म्हणत असतो की हे पण एक माणूस ऑफिसला जाण्यासाठी कसं तयार होतो, कौतुकच आहे ना हे. तर अक्षय म्हणतो की त्यात कसलं आलं कौतुक. त्यावर आता अभि सुद्धा म्हणतो की तू आयुष्याची घडी पुन्हा एकदा बसवायला जातो ते बघून बरं वाटलं, बाकी काही नाही. तर लगेच अक्षय म्हणतो की रमा परत आली तर, आणि ती परत आल्याशिवाय आता ही आयुष्याची घडी नाही बसायची, कारण रमासारखं दुसरं कोणी असू शकतच नाही. त्यानंतर मात्र आता जे काही नील हा माहीला घेऊन तिकडे देविका समोर आलेला असतो आणि त्याने त्याचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं. तेव्हा मात्र आता माही मुद्दाम आपल्या डॅडचा फोटो हातात घेते, मम्माचा सुद्धा, आणि रडत असते. आणि मी मम्मा डॅडला सुद्धा सांगितलेलं आहे की मी युनिव्हर्सला असं सांगितले की मला सुद्धा माझ्या मम्मा आणि डॅडाकडे पाठव. तर देविका आता हे ऐकून अगदी खुश होत असते आणि आता हिची ही इच्छा मलाच पूर्ण करावं लागेल असे मनात म्हणते. माही मात्र आपल्या आई वडिलांच्या फोटोकडे बघून खूपच रडत असते आणि देविकाला तर खूपच हसायला येत असतं. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.